गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. बघा एकदम सगळे पारंपरिक वेशभूषेमध्ये चाललोय आम्ही. विमानात आईची टिकली ओढायला लागलाय. तर कुठे चाललोय काय? सकाळचे वाजलेले आहेत 10:30. गाडीत बसल्यावर करू गप्पा मारू. आता एवढंच सांगतो की चाललोय आम्ही. हाय हाय कर, बाय बाय नाही. बघतोय इकडून बघ, इकडून आलाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. एक टिश्यू दे गाई प्रियंकाला. ते आरसा पुस ना जरा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आम्ही ॲज युजल CNGच्या लाईनमध्ये लागलोय. कुठं जायचं असलं की CNGच्या लाईनमध्ये लागणं कंपल्सरी आहे. तर आम्हाला थोडा वेळ आहे, 10-15 मिनटं. तोपर्यंत आई सांगेल कुठे चाललोय आम्ही आणि का चाललोय. काय सांग आई, सांग ना. आईचं आहे मेन याच्यात रोल. सांग. तू झाला तेव्हापासून जातोय, 30 वर्ष झालंय जातोय देवाला, कडलवाडीला मिसबाईला. मी जन्माच्या वेळेस 9 बोलली होती आई. नवसाचा पोरगा आहे. नवसाचा आहे मी. नवसाचा आहे. गेल्या वर्षी नाही गेलं, जाता नाही आलं. प्रियंका प्रियंका प्रेग्नेंट होती नाही चुकीत, दरवर्षी जातो. आषाढ महिन्यात प्रत्येक पुरणपोळीचं निवद घेऊन जातो. सकाळ सकाळ उठून आईने पुरणपोळ्या केल्यात. प्रियंका मदत करू लागली. माझी काय हेल्प होत नसती. आणि काय काय बनवले? पुरणपोळी, सगळं पापडी भजी सगळं बनवलं. वर आमटी भात. तर सवाष्ण जेवण असतं, पण आम्ही नैवेद्य घेऊन चाललोय फक्त. बेसिकली दर्शन घेऊन यायचं. काय होतं तुला? आणि लोकेशन आहे शिरूर तालुक्यात कर्डिलेवाडी म्हणून एक वाडी आहे. मेसाई माता आहे तिथं. तर दुसरी मेसाई माता पण इकडेच आहे ना, कानूरला. कानूरला, हा. तिचं माहेर आहे कानूर. अच्छा. आणि कर्डिलेवाडी सासर. वा, मस्तच. तर आम्ही चाललोय आज सगळं नैवेद्य वगैरे घेऊन. आणि आमच्यासाठी पण आम्ही पुरणपोळ्या चालवल्यात. आणि मग वनभोजन किंवा मंदिरात जेवण दोन्ही पण एक्साइटिंग आहे आमच्यासाठी. काहीतरी नवीन. आम्ही जेवायचो प्रियंका लहानपणी ना, आई मला घेऊन जायची ना. तर मंदिरात अशा बऱ्याच यायच्या बायका. आपण सवासणीच्या वेळेस नाही केलं का? मंदिरात जेवणाची मजा वेगळीच असायची. अरे याचं थोडं त्याचं थोडं, मस्त मजा यायची. त्यामुळे मंदिरात चाललोय, त्यामुळे मी ट्रेडिशनल ड्रेस थोडंसं म्हटलं चला थोडंसं आपलं पारंपरिक वेशभूषा परिधान करू. मंदिरात जिथं जाईल तिथं तशी वेश, काय देश तसा भेष. प्रियंका हसती, एवढं मराठी शुद्ध बोलतोय. त्यामुळे विवांचं चाललंय. आता त्याला घेऊ का पुढे 2 मिनिटं? आपली गाडी घ्या. CNGला वेळ आहे, त्यामुळे विवानला थोडी मी कार शिकवतो. हे बघ, त्याचा एक सॉक्स कुठे गेला? हा, हे हॉर्न वाजवायचा. तर चला मित्रांनो, आता CNG भरतो आणि भेटतो तुम्हाला थेट मंदिरात. हो, विचार करत कुठे बोलतोय. Time I try to fit in, it ends up in misery, yeah. Socializing doesn't fit me, but I can get away so easy. I was born. फायनली पोहोचलो मित्रांनो मी मंदिरात.
बाप्पा केला बाप्पा केला ना. आपण घंटी वाजू घंटी. हे बघ हे बघ. तू वाजवतो. वाजवतो खाली. मंदिरात आलो. चलायचं. मित्रांनो, आई आणि प्रियांका सवाष्ण जेवण चालू आहे त्यांचं आतमध्ये. तर त्यांना आमंत्रण दिले. आमच्यासारखेच एक सवाष्ण घेऊन आले होत्या. मग प्रियांका आईला त्यांच्यासोबत जेवायला बसायला लागले. तर मी नंतर जेवतो आणि विवान पण आहे. आम्ही नंतर खातो काहीतरी. गरम होतं त्यामुळं आम्ही गाडीत बसलोय. AC वगैरे लावून AC लावून बसलं ना. आली ओली पोली ओली खातो. ओली चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मित्रांनो, आता वाजलेत 1:45. 1:40 झाले. आम्ही चाललोय पुण्याला परत. पुण्याच्या डिरेक्शननी. सवाष्ण जेवण झालं. मी पण जेवलो आणि आता चाललो पुणे. ते ड्रायफ्रूट साठी थांबायचं का? ड्रायफ्रुट्स ना. आम्ही घरी आलोय. विवांची झोप झाली आहे पण आमची नाही झाली. आता आम्ही झोप काढणार आहे. 3:10 लागले आपल्याला. 2:40ला 1:40ला निघालो होतो. मी किती 1.5 तास. आता झोपतो का तू. आता आम्ही अलार्म घालणार. अलार्म अलार्म अलार्म. A few moments later. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:30. आम्ही चाललोय चंदननगर. 7 वाजले. चंदननगरला थोडस सामान आणायचं. झोपलो होतो मी एकदम निवांत. 6ला उठलो डायरेक्ट. 6:30 उठलो. किती वाजता झोपलो? 2-3 तास झोपलो. 4ला झोपलाय. मला भूताचं स्वप्न पडलं होतं डेंजर. त्यामुळे मी उठतच नव्हतो. बघ आजी आजोबा काय म्हणतात. बदाम, काजू, अखरोट, मनुके और मारीगोल्ड. ओके, गाठ मारून घे. हां, किती आयटम आहेत? बरोबर आहेत ना? विवानला काय बनवायचंय? हे सगळं विवांचंच आहे. हा का, आपलं नाही आहे. मित्रांनो, झालेली आहे आता शॉपिंग. किराणा, ग्रोसरी, ड्रायफ्रुट्स. आता काय करायचं घरी? मित्रांनो, आलेलो आहे आम्ही चंदननगरवरून. 7:30 वाजले. 7:30 नाही, 8 वाजले असते. बघा ना टाइम. नाही